मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. विश्वविजेत्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून 131 कोटींचं बक्षीस जाहीर. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर बक्षिसाची घोषणा. वाढवण बंदराविरोधात मुंबईमध्ये 23 मार्चला मोर्चा. मच्छीमार, शेतकरी, आदिवासी पुन्हा एकवटणार. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार. तुमच्या घरामध्ये एसी, कार सारख्या सुखसोयीच्या वस्तू असल्यास तुमचं रेशन कार्ड बंद होणार. सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी नवे नियम. 1 एप्रिल पासून नवे नियम लागू होणार. एलपीजी सिलेंडरचा बुकिंग कालावधी 21 वरून 25 दिवसांवर. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आखाती देशामधील युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन. पाकिस्तानातील सर्व शाळा 2 आठवड्यांसाठी बंद. सरकारी इंधन भत्त्यामध्येही कपातीचा निर्णय. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा छत्रपती संभाजीनगरातील उद्योगांना फटका. शहरामध्ये 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक. 30 कारखान्यांचं काम बंद पडण्याच्या मार्गावर. आखाती देशातल्या युद्धाच्या आगीत खनिज तेलाचा भडका. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चं तेल प्रति बॅरल $112 तेलाचे दर 4 वर्षातील उच्चांकी पातळीवर. $45,000 भारतीय कंटेनर्स समुद्रामध्ये अडकले. भारतीय कंटेनर्स विदेशी बंदरावर अडकून पडलेत. कंटेनरमध्ये $1 ते $1.5 अब्ज निर्यात माल. मालाचा पुढे काय होणार याबाबत अनिश्चितता. युद्धाच्या धास्तीनं रुपया गडगडला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 92.33च्या नीचांकी पातळीवर. नाशिक शहरातही व्यावसायिक गॅसचा तुटवडा. सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद करण्याची वेळ. नाशिककर प्रसिद्ध मिसळला मुकणार. भाजीला चव आणणाऱ्या गरम मसाल्याची खिशाला फोडणी. महिन्याभरात दर 10 ते 30% वाढले. लग्नसराई, सण आणि रमजानमुळे मसाल्याच्या मागणीला जोर. नव्या ऑटो रिक्षांच्या परवान्यांना स्थगिती. वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. रॅपिडो, ओला, उबेरच्या बाईक टॅक्सीवर कारवाई. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे परवाने रद्द करण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय. आरटीई प्रवेश नोंदणीचा आज शेवटचा दिवस. आरटीई अंतर्गत आतापर्यंत 1,86,000 अर्ज. नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता. पनवेलमध्ये गुरुवार, शुक्रवार पाणीपुरवठा बंद. जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद. तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार. पनवेलकरांना पाणी जपून वापरावं लागणार. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 40च्या उंबरठ्यावर. उन्हाच्या झळा आणि उकाड्यामुळे महामुंबईकर हैराण. वाढत्या उन्हामुळे विदर्भाची झाली भट्टी. बहुतांश जिल्ह्यामध्ये पारा 40 पार. पुढील काही दिवस पारा चढाच राहणार. विदर्भकरांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना.